नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षा बघा अशाच प्रकारचे प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारले जात आहेत। त्यामुळे बघा हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, बावळी मुद्रा देवळी निद्रा या ठिकाणी बघा मन आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। बघा, बावळी मुद्रा देवळी निद्रा अशा प्रकारची एक मन आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 2 पहा, पुण्याहून या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती बघा, पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे। बघा, पुण्याहून बघा या शब्दामध्ये पंचमी या प्रकारची या ठिकाणी विभक्ती आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी बघा सर्वनाम नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 माझा या ठिकाणी बघा सर्वनाम नसलेल्या या ठिकाणी तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, राम आंबा खातो बघा वाक्य आहे, या वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा। बघा, राम आंबा खातो या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे। बघा, कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल अशा प्रकारचं बघा या ठिकाणी वाक्य आहे, वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल वाक्य आहे, वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। बघा, संकेतार्थी वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रकार राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा, लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, लघु म्हणजे लहान, लहानच्या विरुद्ध मोठा म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, मला आयुष्याची फिकीर नाही बघा अशा प्रकारचं वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मला आयुष्याची फिकीर नाही वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील वाक्यामध्ये आपल्याला अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला सांगायचा। बघा, अधोरेखित क्रियाविशेषणाचा या ठिकाणी प्रकार आपल्याला सांगायचा आहे। बघा, घोडा हा प्राणी जलद पळतो बघा, जलद या ठिकाणी बघा अधोरेखित क्रियाविशेषणा अवयवाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। बघा, रीतिवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डोळे या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं। बघा, डोळे बघा या ठिकाणी वचन आपल्याला बदलायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डोळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, कांचन बघा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, कांचन म्हणजे सोने, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चहा पाणी या ठिकाणी शब्द आहे, या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास बघा, चहा पाणी बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे। चहा पाणी बघा, चहा पाणी बघा हा शब्द समाहार द्वंद्व समास या प्रकारच्या या ठिकाणी समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम बघा, चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे। बघा, चांगुलपणा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, भाववाचक नाम या ठिकाणी या प्रकारचं नाम आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये बघा, मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते। बघा, मराठी भाषेचं बघा लेखन हे देवनागरी या लिपीमध्ये बघा मराठी भाषेचं लेखन हे केले जाते। प्रश्न क्रमांक 14 बघा, कुसुमाग्रजांचं बघा मूळ नाव खालीलपैकी काय बघा, कुसुमाग्रजांचं बघा मूळ नाव खालीलपैकी काय आहे। बघा, कुसुमाग्रज यांचं मूळ नाव म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, वि वा शिरवाडकर या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी मूळ नाव आहे।
प्रश्न क्रमांक 15 बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. यापैकी आपल्याला कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा राजीव, अंबुज, सरोज बघा हे 3 शब्द कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर वायस बघा हा शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेल्या ठिकाणी तो शब्द आहे. वायस म्हणजे कावळा. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो अशा प्रकारचं वाक्य आहे. वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. बघा हे वाक्य बघा मिश्र वाक्य बघा या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं? बघा मराठी भाषेमध्ये ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा ळ हा वर्ण बघा स्वतंत्र वर्ण या प्रकारचा या ठिकाणी वर्ण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युद्धाला भिणारा शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. युद्धाला भिणारा. बघा युद्धाला भिणारा म्हणजे बघा रणभिरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झाकले माणिक वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. झाकले माणिक. बघा झाकले माणिक म्हणजे बघा या ठिकाणी बघा साधा पण सद्गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चढाई या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. चढाई करणे, माघार घेणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा समुद्राचा समानार्थी म्हणजे आर्णव या ठिकाणी समुद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, 6वा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण? बघा 6वा बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. बघा 6वा बघा या ठिकाणी संख्या विशेषण कोणत्या प्रकारचं आहे? बघा क्रमवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चरपट पंजरी. बघा या अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. चरपट पंजरी. बघा चरपट पंजरी म्हणजे बघा वायफळ बडबड करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी वैधानिक नियम. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मीठ भाकरी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग? बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा नपुंसक लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय? बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तर त्यांना विशेषण या ठिकाणी असं म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय? कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आजकाल, नंतर, अगोदर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा आजकाल, नंतर, अगोदर बघा हे शब्द क्रियाविशेषण या ठिकाणी या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 29 बघा, पर्याप्त या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पर्याप्त. बघा पर्याप्त पुरेसा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, पक्षी या शब्दाचं अनेक वचन आपल्याला करायचं. बघा पक्षी या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. बघा पक्षीचं बघा पक्षी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. त्राटिका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा कजाग स्त्री या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तेजी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तेजी.
बघा या ठिकाणी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगाय तेजी मंदी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपजत या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। उपजत बघा या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। उपजत बघा उपजत जन्मजत ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दंत तालव्य वर्ण आपल्याला ओळखायचा आहे। बघा दंत तालव्य बघा या ठिकाणी चांदोबा बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा सामान्य नाम असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत यापैकी आपल्याला सामान्य नाम या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे। सामान्य नाम बघा सामान्य नाम बघा या ठिकाणी वही ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी सामान्य नाम असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत या 4 शब्दापैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा डबे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी अनेक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा आख्यायिका या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आख्यायिका बघा आख्यायिका म्हणजे बघा पुराण कथा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा सर्वनामांनाच खालीलपैकी काय म्हणतात बघा सर्वनामांनाच खालीलपैकी काय म्हणतात बघा सर्वनामांना बघा प्रतिनामे या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा हिरवीगार या शब्दाची जात आपल्याला सांगायची। बघा हिरवीगार या ठिकाणी शब्द आहे या शब्दाची जात आपल्याला सांगायची हिरवीगार बघा विशेषण या ठिकाणी या शब्दाची जात राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा खालील शब्दापैकी आपल्याला पररूप संधीचं उदाहरण या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा पररूप या ठिकाणी बघा सांगेल बघा हा शब्द पररूप या ठिकाणी संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मंगल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। मंगल बघा मंगल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मंगलचा बघा अमंगल ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11 पहा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा तलवार या ठिकाणी समशेर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याला सीमा नाही बघा ज्याला सीमा नाही शब्दसमूहासाठी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। ज्याला सीमा नाही तर त्यांना असीम या ठिकाणी असं म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात त्यांना के करावे या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अभ्यस्त शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। अभ्यस्त आंबट चिंबट बघा हा शब्द अभ्यस्त शब्द या ठिकाणी या शब्दाचा बघा अभ्यस्त म्हणजे आंबट चिंबट बघा हा शब्द अभ्यस्त शब्द आहे। बघा परभाषीय शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। परभाषीय शब्द बघा इनाम बघा हा शब्द परभाषी या ठिकाणी तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 16 पहा हा आंबा म्हणजे प्रत्यक्ष साखरच त्या वाक्यामधलं आपल्याला उपमान ओळखायचं आहे। बघा या वाक्यामधलं उपमान कोणतं असेल तर हा आंबा म्हणजे प्रत्येक साखरच बघा साखर या ठिकाणी बघा हा शब्द या ठिकाणी उपमान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चोर भय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे। चोर भय बघा तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी संध्याकाळी गाणे ऐकते किंवा रियाज करते वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। बघा मी संध्याकाळी गाणे ऐकते किंवा रियाज करते किंवा म्हणजे या ठिकाणी संयुक्त वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक मुलांनी पालकांना घेऊन यावे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। मुलांनी पालकांना घेऊन यावे बघा सकर्मक भाव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा आसपास बघा आसपास बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी क्रिया विशेषण आहे। आसपास बघा आसपास बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्थलवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पट रुपये या ठिकाणी विशेषणाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे। 10 पट रुपये तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे।
सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.